बघा मित्रांनो, ही हळद कंडिशन आता सध्या अशी आहे. आता या हळदीला आम्ही औषध दिलं होतं, या बाकीच्या हिची कंडिशन जरा व्यवस्थित आहे. त्यांनी थोडं नमुन्यासाठी घेतलं होतं म्हणून थोडी बरी आहे. परंतु हा जर भाग पाहिला तर हा पूर्णपणे हळदीचा हा गेलेला आहे. आपली टीम या नानाजी वडकुते साहेब यांच्या शेतात आलेली आहे आणि मी सुद्धा सर्व पाहणी केली. बघा आता ही हळद कशी झालेली आहे. आता आपण त्यांना आपले PHCचं ॲग्रोसील, ॲग्रोसील ॲक्टिव्हेटर आणि ॲग्रोबुस्टर देणार आहोत. आता त्यांचा बघू 5 ते 6 दिवसात काय रिझल्ट येतो. त्यानंतर पुन्हा शेतामध्ये येऊन आपण रिझल्ट घेऊ. बोला मॅडम. तर खरंच मित्रांनो, आज आम्ही वडकुते साहेबांच्या शेतामध्ये आलेले आहोत आणि तुम्ही बघू शकता पूर्ण हळद खराब झालेली आहे. कडपा भरपूर पडलेला आहे. याच्यावर हळदीची वाढ पण झालेली नाही आहे. तुम्ही बघू शकता छोटे छोटे झाड पण आहेत. तर आता आपल्याला यांना आपले PHC कंपनीचे संजीवनी ॲग्रोबुस्टर आपल्याला द्यायचं आहे आणि त्यांना खूप जबरदस्त रिझल्ट द्यायचा आहे. तर बघूया 5 ते 6 दिवसामध्ये यांना काय रिझल्ट येते ते. गुड PHC. थँक्यू मॅडम. अतिशय शेतावर जाऊन तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी माहिती घेतली आणि बघू आपण. कारण या अगोदर आम्ही वडकुते साहेबांना जे औषध दिलं होतं, जमीनसुद्धा तेवढी काय भारी नाही, हलकी जमीन आहे. परंतु त्यांनी सुरुवातीला अनुभव पाहण्यासाठी ही औषधी घेतली होती आपली आणि त्यांना त्याचा रिझल्ट बरा दिसल्यामुळे आम्हाला शेतात बोलवलं. आणि बाकीची हळद बघा, ही असा करपा पूर्णपणे करपा झाला आहे, पूर्णपणे करपली. आणि खरंच आपल्या औषधाची आता या ठिकाणी कसोटी लागणार आहे. आणि ते मोठे शेतकरी आहेत आणि त्यांना या प्रकारचा जर रिझल्ट आपण हा जो रिझल्ट आहे असा जर रिझल्ट त्यांना आला तर नक्की या ठिकाणी त्यांची 25 ते 30 एकर हळदीचं शेत आहे. त्यांना ते आपल्याकडून नक्की आपल्या PHC जोडले जातील. गुड PHC. थँक्यू.